नरखेड येथील वार्ड नंबर 14 मेटकर लेआउट येथील परिसरातील जे नागरिक राहतात त्यांच्या काय समस्या आहेत जाणून घेतले आमचे प्रतिनिधी काय नाव आहे तुमचं? रंगराज क्षीरसागर. काय समस्या आहे वार्डाच्या? वाडाची समस्या म्हणजे अशी, हे गार्डन आहे, गार्डन जागा ह्या स्पेस आहे, ओपन स्पेस. अच्छा. इथे डुकरं, कुत्रे, ढोरं हे लोक गंदगी करतात. हा, तर कोणी काही आणि घाणेरडे उचलून टाकतात. इथे आम्हाला त्रास आहे. तर अच्छा. ह्या जागेचा नगर परिषदेने काहीतरी विल्हेवाट लावून इथं काहीतरी बनायला पाहिजे. काय बनायला पाहिजे? काय इच्छा आहे तुमची? गार्डन बनायला पाहिजे. गार्डन बनायला पाहिजे, पण समोरच एक इंदिरानगरचं एक मोठं गार्डन बनलेलं आहे, तर पण तिथं गार्डनच्या बाजूला ह्या जागेचं काहीतरी विल्हेवाट लावायला पाहिजे ना, अच्छा. जेणेकरून इथे गंदगी होणार नाही, गंदगी होणार नाही. इथे कोणी कचरा काही टाकणार नाही. अच्छा. हा, आणि आजूबाजूच्या नागरिकांना त्याचा त्रास होत आहे, तो त्रास होणार नाही. अच्छा. अच्छा. तर मित्रांनो, सध्या मी आलेलो आहे नरखेड शहरातील वार्ड नंबर 14 मेटकर लेआउट या ठिकाणी, आणि तुम्ही पाहू शकता अगदी या पाण्याच्या टाकीजवळ एक जे तुम्हाला खुली जागा दिसत आहे, या जागेमुळे येथील जे नागरिक आहे हे त्रस्त झालेले आहे, कारण की गुरंढोरं या ठिकाणी दिवसभर वावरत असतात, आणि या ठिकाणी गंदगी झालेली आहे. या लोकांचं असंच म्हणणं आहे की काहीतरी नगर प्रशासनाने या जागेचा विल्हेवाट लावावा. काय नाव आहे तुमचं? माझं नाव गजानन कुंड. बोला साहेब, काय समस्या आहे वाड्याच्या? समस्या आहे, नाली केलेली आहे, फुल केलेली आहे, अच्छा. आणि समोर पाणी जाण्याकरिता जागा नाही आहे, आणि ह्या जागेमध्ये पूर्ण पाणी साचून राहिलं आहे. याचा काहीतरी नगर परिषदनं याच्यावर काहीतरी कारवाई केली. किती वर्ष झाली ही नाली बांधली? 3-4 वर्ष झाली. पाणी कुठे साचत आहे काय? पूर्ण ह्या इथून तिथपर्यंत पाणी साचते, तिथं समोर काही जात नाही. अच्छा, तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो, येथील नागरिकांची ही समस्या आहे की या ठिकाणी जी नाली बांधलेली आहे, या नालीमध्ये या ठिकाणी पाणी साचलेलं आहे, समोर पाणी जात नाही आहे. तर यांची एक विनंती आहे नगर प्रशासनाला की या नालीची पुन्हा पुनर्बांधणी करून पाणी कुठेतरी जाण्यास योग्य मार्ग मिळेल, असं या नालीचा काहीतरी विल्हेवाट लावावा. नागरिकांना या नालीमुळे त्रास होत आहे. नमस्कार भाऊ, काय नाव आहे तुमचं? प्रज्वल नरेंद्र बारे. प्रज्वल भाऊ, काय समस्या आहे या वाड्याच्या? ह्या वार्ड नंबर 14. वार्ड नंबर 14. फ्लॅट आहे. ह्या फ्लॅट वाले मालकांनी इथं साफसफाई केली पाहिजे. बर. डुकरी बहुत राहतात. अच्छा. डुकरी राहते इथे गंदगी करतात. गंदगी करतात. त्यांना इतकं निवेदन आहे की हे साफसफाई करावे. आणि नगर परिषदेला एक हे आहे, तर इथे एकच लाईट आहे, तो लाईटचा प्रकाश पुरा काहीच नाही पडत. अच्छा, एक छोटा लाईट या ठिकाणी दिसते तुम्हाला? आणि इथे पुरं काय तिथं अंधार पडतात. रातच्यानी तो कोणी दिसत नाही. अच्छा. आणि इथे हे बनलेलं आहे पहिले ऑलरेडी. अच्छा. ऑलरेडीच्या ह्याच्यामध्ये लोक इटा काढून देत आहेत. अच्छा, या ठिकाणी जे कंपाऊंड डिवाल बांधलेली आहे, तर या कंपाऊंड डिवालच्या ज्या विटा या लोकांनी या ठिकाणी काढून नेलेल्या आहे. अच्छा. तर मित्रांनो, पाहू शकता तुम्ही या ठिकाणी दिवाल तुटलेली आहे आणि लोक आपल्या घरकामासाठी या ठिकाणच्या विटा घेऊन जात आहे, आणि येथील नागरिकांच्या भरपूर समस्या आहेत. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी यांचं म्हणणं आहे की एक इथे या ठिकाणी एक लाईट लागलेला आहे, याचा उजेड व्यवस्थित या ठिकाणी पडत नाही, आणि रात्री ये जा करणाऱ्या नागरिकांना येथील त्रास होत आहे. तर यांची एकच मागणी आहे की हा लाईट बदलून एक मोठा लाईट या ठिकाणी लावण्यात यावा. आणि माझ्यासमोर तुम्हाला जे खाली प्लॉट दिसत आहे, या प्लॉटचा या ठिकाणी कोणीही वाली नाही, आणि ज्यांचं प्लॉट आहे त्यांनी या ठिकाणी अजूनपर्यंत काही साफसफाई केलेली नाही. तर येथील नागरिकांचं एकच म्हणणं आहे की नगर प्रशासनाने त्यांचे काही कर्मचारी पाठवून या जागेला थोडं साफसूफ करण्यात यावं, कारण की गुरं ढोरं जनावर या ठिकाणी येतात, ज्यांच्यामुळे येथील नागरिकांना त्रास होत आहे. ताई, काय नाव आहे तुमचं? अर्चनाताई, बोला, काय समस्या आहे तुमच्या? डुकरांचा त्रास जास्त आहे. अच्छा, म्हणजे इथे लाईटची व्यवस्था पाहिजे तुम्हाला? अच्छा. अच्छा, तुम्हाला कुठल्या साईडला लाईटची व्यवस्था पाहिजे पुन्हा? या साईडला एक तुम्हाला खांब पाहिजे. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी या नागरिकांचं एकच म्हणणं आहे नगर प्रशासनाला की या ठिकाणी एक
खांबची व्यवस्था करण्यात यावी, त्याच्यावर एक लाईट लावण्यात यावा. कारण की जा ये करणाऱ्या रात्रीला खूप या ठिकाणी त्रास होत आहे. एकच लाईट आहे, पण 2 खांबची जे अंतर आहे ते खूप दूर आहे. त्यामुळे रात्री या ठिकाणी भरपूर अंधार असतो. पाण्याचा त्रास यांना या ठिकाणी होतोय आणि पाण्याची टाकी आहे त्या ठिकाणी जनावरांचा या ठिकाणी खूप यांना त्रास होत आहे. तर यांचं एकच म्हणणं आहे की या ठिकाणी येऊन थोडंसं लक्ष द्यावं. या ठिकाणी जो परिसर आहे, सध्या या ठिकाणी तुम्ही पाहताय हा परिसर, या परिसरामध्ये सध्या गंदगी पसरलेली आहे. तर मित्रांनो, वार्ड नंबर 14 मेटकर लेआउट नरखेड येथील नागरिकांशी आपण चर्चा केली आणि चर्चेमध्ये एकंदरीत आपल्याला असं लक्षात आलं की या ठिकाणी नालींची समस्या, त्यानंतर जनावरांची समस्या, खाली जी जागा पडलेली आहे त्या जागेचा काहीतरी विल्हेवाट लावावा आणि रात्री नागरिकांना या ठिकाणी अंधार होत असल्यामुळे या ठिकाणी लाईटची व्यवस्था यांना पाहिजे आहे. तर यांची एकच मागणी आहे की नगर प्रशासनाने लवकरात लवकर या वार्डामध्ये येऊन एक भेट द्यावी आणि या नागरिकांच्या समस्या सोडवाव्या. कॅमेरामॅन राहुलसह मी शेखर पाटील, न्यूज नरखेड.